12 मॅन आमच्या समोरच्या कक्षामध्ये पाठवायचं आहे. सलमी जोडी मैदानामध्ये देवीदास पाटील आणि त्याच्या समेत प्रवीण जोशी. प्रवीण स्ट्रायकर फलंदाज तर देवीदास पाटील आपण बघतो नॉस्ट गेंडला आणि गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय कैलास पाटील. पहिला चेंडू इथे मात्र डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न स्वतःच्या फाउलमध्ये चांगला प्रयत्न पाहायला मिळतोय. एक सिंगल रनचा फलंदाज प्रवीण जोशी पूर्ण करतोय. चांगला प्रयत्न नक्कीच कैलास पाटीलचा पाहायला मिळाला होता स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये. षटकरांच्या हॅट्रिकसाठी प्रवीण जोशीसाठी सोनं संधी आहे. आमचे ट्रॉफी स्पॉन्सर हर्षदजी म्हात्रे साहेबांकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. इथे बॅटचे एज घेऊन चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये आणि या पहिल्या विकेटचा पतन पहिला फलंदाज बाद इथे रमणिक स्पोर्ट्स या संघाचा. न्यू बॅटर करण माली जो सध्या ओलीगाव करण अंबाला या नावाने देखील ओळखला जातोय. बायकर मॅन महाराष्ट्राचा बायकर मॅन केतन म्हात्रे याचा विक्रम मोडण्यासाठी फक्त 2 बाईक जिंकण्याची आवश्यकता आहे करण माली याला. आतापर्यंत 35 बाईक करण मालीच्या नावे आहेत. आडवे बॅट नाही इथे मात्र खराब शॉट सिलेक्शन फलंदाज बाद. करण कुठल्या प्रकारचा रन न बनवता इथे मात्र पॅडल मध्ये परतताना न्यू बॅटर हरीश पाटील आता मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतोय. हरीश पाटील रेड कॅप आपण बघतोय. 2-1 अशी स्थिती नाजूक सध्या रमणिक स्पोर्ट्स संघाची पाहायला मिळत आहे. कैलास पाटील बॉलिंग ट्रॅकवर वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिले षटक तोलतोय तर सामना करेल फलंदाज हरीश पाटील. प्लेयर मेस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूने बॅट मध्ये संपर्क नाही. धावसंख्या स्थिर आहे धावपलकर 1. इथे मात्र दिशेमध्ये भरकटाना गोलंदाज कैलास पाटील धावसंख्या 2 आव्हान धावप्लॅंक मध्ये जोडले गेलेले 2 बाद 2. कैलास पाटील आपण बघतोय गोलंदाजी ट्रॅकवर. पुन्हा एकदा प्लेयर मिस चेंडू सरळ निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न फुटबॉलचा वापर करताना दिसत नाही फलंदाज हरीश पाटील. धावसंख्या 2 आपण बघतोय धावपलकर स्थिर आहे कॉन्स्टंट. इथे मात्र चांगला टायमिंग प्रॉपर पाहायला मिळाला होता. झेल घेण्याची संभावना होती मात्र इथे झेल ड्रॉप केला जातोय. जीवदान होईल त्या फलंदाज हरीश पाटील जीवदानाचा फायदा उचलून हरीश पाटील अखेर आपला अकाउंट ओपन करतोय. धावसंख्या 3. निलेश जाधव जी माजी सरपंच उळी गावचे आहेत ते देखील क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत.
आणि त्यांच्याकडे दांडगा अनुभव आहे, कारण मलेशिया, थायलंड इथे देखील ते खेळून आलेले आहेत. पहिल्या षटके समाप्तीने धावसंख्या इन बिन 3. 2 फलंदाज बाद झालेले आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सुशांत पाटील येतोय, संघाचा संघ नायक. पाटील वॉरियर्स संजय पाटील साहेबांचा संघ, तर दुसऱ्या बाजूला मुकेश जोशी साहेबांचा संघ रमणिक स्पोर्ट्स, हे 2 संघ पाहायला मिळत आहेत. सुशांत पाटील आपण बघतोय बॉलिंग ट्रॅकवर, सामनागारी फलंदाज हरीश पाटील. इथे या वाईड यॉर्कर सुरेख चेंडू, अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू होता, धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र फलंदाज बाद. हरीश पाटील हा धावचीच्या रूपाने बाद होताना. आणि न्यू बॅटर आपण बघतोय न्यू बॅटर जॉन्टी जोशी मैदानामध्ये उतरल्यानंतर नक्कीच क्राऊडचा हल्ला बोल आपल्याला पाहायला मिळाला होता, टाळ्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळाला होता, कारण जॉन्टी जोशी एक सुपरस्टार आपण बघतोय ओली गावचा आता मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतोय. कॅप्टन वर्सेस कॅप्टन ही या लढत आता आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला सुशांत पाटील, दुसऱ्या बाजूला जॉन्टी जोशी. इथे फाईन खेळण्याचा प्रयत्न, एक धाव फलंदाज पूर्ण करतात, दुसरीसाठी प्रयत्न. नक्कीच आपण बघतोय निलेश जाधव देखील स्लिप आणि जॉन्टी जोशी देखील स्लिप. स्लिपिंग क्रिकेट सध्या पाहायला मिळतोय ओली प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये. प्रवीण जोशीसाठी 2000 रुपयाचं पारितोषिक यतीशजी म्हात्रे यांच्याकडून दिलं जाईल षटकांच्या हॅट्रिक साठी. प्रयत्न केला गेला होता, मात्र इथे आपण पाहतोय एक धाव फलंदाज पूर्ण करतात. बायचा इशारा, धावसंख्या सिंगलने वाढते. धावसंख्या 5. दुसरी षटक मार्गस्थ असताना पूर्णपणे मदार आता जॉन्टी जोशी याच्याकडे येऊन ठेपलेले आहे. इथे फाईन खेळण्याचा प्रयत्न, इथे देखील बीट एस्टेनच्या वरून निघून जातोय एस्टेक्सच्या हातामध्ये. धावसंख्या स्थिर धावपलीवर 5 धावा. संत आणि शांत क्रिकेट सध्या रमणिक स्पोर्ट्स संघाचा पाहायला मिळत आहे. एकही मोठा फटका आतापर्यंत पाहायला मिळाला नाही, मात्र अपेक्षा केली जाते जॉन्टी जोशी कडून, जो संघाचा संगणक आहे. इथे इनफिल्डच्या वरून स्लिपिंग क्रिकेट सध्या पाहायला मिळत आहे. धावसंख्या सिंगल पोहोचते ती 6 वर. ओली प्रीमियर लीग ओली क्रिकेट ब्लास्ट आपण पाहतोय. इथे कार्पेटचे सहारे चेंडू 20 मध्ये येतोय क्षेत्रक्षक, जोपर्यंत मिडॉन रिझन मधून चेंडू आणि इथे मात्र फलंदाज बाद. तिसरा फलंदाज बाद होताना रमणिक स्पोर्ट्स या संघाचा. सात आपण बघतोय या स्पर्धेमध्ये. आम्हाला प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे जे आकर्षक ट्रॉफी आहे
ते हर्षद गणेश म्हात्रे साहेबांकडून स्पॉन्सर केले गेले, ज्यांचं आगमन आपण व्यापीटायझर पाहतोय. हर्षद गणेश म्हात्रे साहेब ज्यांच्या माध्यमातून फर्स्ट सेकंड आणि थर्ड ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केले गेले, त्यांचं देखील विशेष धन्यवाद आम्ही व्यक्त करतोय. कैलासजी पाटील यांचं इथे आगमन झालं, त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज जे आकर्षक ट्रॉफी आपण पाहतोय, ज्या मला सुधाकर सकारम पाटील साहेबांकडून पोहोचवले, त्यांचे देखील विशेष धन्यवाद. बेस्ट बॅटर आणि बेस्ट बॉलर या ट्रॉफीज जय जनक जोशी साहेबांकडून आम्हाला पोहोचवले, त्यांचं देखील विशेष धन्यवाद. मॅन ऑफ द मॅचच्या ज्या आकर्षक ट्रॉफीज आपण पाहतोय त्या ऑल ट्रॉफीज आम्हाला मनोहर आत्माराम पाटील साहेबांकडून पोहोचवले, त्यांचं देखील विशेष धन्यवाद. त्यानंतर सन्मान चिन्ह आपण पाहतोय, जी या सन्मान चिन्ह आम्हाला महेश सुरेश पाटील साहेबांकडून पोहोचवले, त्यांचं देखील विशेष धन्यवाद आम्ही व्यक्त करतोय. 2 षटके समाप्ती झाली. 2 षटके समाप्तीनंतर धावसंख्या फक्त आणि फक्त 7 धावा. न्यू बॅटर बुम बुम सूरज थले. इथे मात्र टर्न केलेला चेंडू लॉर फुलटा चेंडू होता, बॅकवर्ड स्क्वेअर रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि चेंडू निघून जातोय झाडाखाली. 3 धाव फलंदाजांनी पूर्ण केलेल्या आहेत आणि 3 धावने संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये देखील पोहोचते 10 धावा. रमणिक स्पोर्ट्स संघाची सर्वात चांगली जोडी आता मात्र मैदानामध्ये आपण बघतो. एका बाजूला जॉन्टी जोशी तर दुसऱ्या बाजूला सूरज थले. कारण पहिल्या 2 षटकामध्ये फक्त 7 धावा आल्या होत्या आणि इथून मात्र मोठी धावसंख्येकडे जर पोहोचायचं असेल तर या फलंदाजांना चांगली फलंदाजी करावी लागेल, एक चांगली भागीदारी रचावी लागेल. राजदीप आपण बघतो, राजदीप पाटील गोलंदाजी ट्रॅकवर, सामनावीर फलंदाज जॉन्टी जोशी. आपल्या फॉलोतर मध्ये थोडासा गोलंदाज लचकताना पाहतोय. राजदीप पाटील पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर व्यापीठाच्या टोका करून सामनावीर फलंदाज जे जे जॉन्टी जोशी. इथे पाहिला आणि जाऊ दिलं, पंचांचा इशारा वाईट. मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये स्टायलिश पंच आपण पाहतोय आतिश पाटील, तसं कलेक्टचे पंच निकलेश बजागी सर पाहायला मिळतात. तिसरं षटक मार्गस्थ आहे, राजीव पाटील तिसरं षटक चालतोय. इथे चेंडूला समोर खेळले 20 मध्ये ऑनड्रेचा फटका. मिड ऑन रिझर्व मध्ये फक्त सिंगल संघाची धावसंख्या पोहोचते ती 12 वर. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल नेंजल नॅन्सी इंटरप्राइजेस आणि वेद 11 या 2 संघांमध्ये पुढील सामना असणार आहे. तर दोन्ही संघांना आपण टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे. क्लीन बॉल, परफेक्ट यॉर्कर, दांडी गोल सूरज थले याची खेळी संपुष्टात. होताना आपण पाहतोय सूरज थले संघाची धावसंख्या स्थिर धावपलकर 12 धावा. संघाची धावसंख्या 12 आपण पाहतोय आणि बरोबर 12 जायला 9 मिनिटांचा वेल शेष आहे. न्यू बॅटर अजय पाटील. निम्मा संघ गारद झालेला आहे, अर्धा संघ डगॉटच्या आश्रयाला. इनफ टोटल मात्र धावपलकर पाहायला मिळत नाही. चांगली गोलंदाजी कैलाश पाटील यांनी केली होती, त्यानंतर सुशांत पाटील यांनी देखील फलंदाजांना पूर्णपणे शांत ठेवले होते आणि राजदीप देखील राज्य गाजवताना आपण बघतो सध्या मैदानामध्ये.
चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळत आहे. अजय पाटील न्यू बॅटर. इथे समोर खेळायचा प्रयत्न होता. बॅटच्या टोला चेंडू लागतोय. एका सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगल संघाची धावसंख्येमध्ये तिथे बदल होतोय. धावसंख्या 13 धावा. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केलं जात आहे. ट्रिपल्स वाहिनीवर देखील ही स्पर्धा आपण एन्जॉय करू शकता. इथे या फाईन खेळण्याचा प्रयत्न होता. धाव घेण्याचा देखील प्रयत्न केला जातोय. धावचीची संधी, मात्र संधीचं सोनं करता आलं नाही. पंचांचा इशारा वाईट येतोय. अव्वल धावाची रूपाने स्लिपिंग क्रिकेट सध्या नक्कीच हुबळी या क्रिकेट ब्लास्ट मध्ये आपण पाहतोय. धावसंख्या 14 धावा. तिसरं षटक मार्गस्थ आहे. राजीव पाटील तिसऱ्या षटकात आलताना इथे फाईन खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा धाव घेण्याचा प्रयत्न देखील केला गेलेला आहे. आणि इथे फलंदाज बाद अजय पाटील हा बाद होताना. न्यू बॅटर इथे मात्र येतोय आविष्कार माली. उस्मान पटेल ऑफ ओली नॉट स्ट्रिकला पाहायला मिळतोय. उस्मान प्रमाणे नक्कीच गोलंदाजाला आसमान दाखवावं लागेल, कारण इथे आपण पाहतोय धावसंख्या तेवढी चांगली नाही रमिंग स्पोर्ट्स या संघाची. इथे पुन्हा एकदा चांगला चेंडू, धाव घेण्याचा प्रयत्न, आणि इथे देखील फलंदाज पाहूया बाद होताना. आणखीन एक फलंदाज बाद होते रमणीक स्पोर्ट्स संघाचा. यज्ञेश पाटील बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय. तर फलंदाजी करण्यासाठी सज्ज होई फलंदाज जॉन्टी जोशी. जिथे या खराब चेंडू, स्वेर चेंडू, पंचांचा वाईट अव्वल वाईट चेंडूने बुडत्याला काढीचा आधार, कारण धावांची आवश्यकता आहे रमणीक स्पोर्ट्स संघाला. संघाची धावसंख्या 15 आणि 15 धावांमध्ये धनाजी पाटील सांगतात की 6 धावा आव्हानाच्या रूपाने आलेले आहेत आणि बॅटने फक्त 9 धावा आलेले आहेत. पुन्हा एकदा अवांतर धाव, मात्र चेंडू नो आहे की वाईट चेंडू आहे हे नक्कीच पंच निहाळत आहेत. आतिश पाटील सर मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय आणि पंचाचा इशारा वाईट येतोय अव्वल वाईटच्या रूपाने. धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा एका धावेने भर, धावसंख्या 16 धावा. इथे मात्र चेंडूला फेरकॉन दिलेला आहे. चेंडू निघून जातोय स्क्वेअर लेगच्या वरून सीमा पार. दे घुमा के
जॉन्टी जोशीच्या बॅटमधून षटकार. पुन्हा एकदा फुलटा चेंडू होता. इथे पंच आमच्याकडे वळतात. नो बॉलचा इशारा पंचांकडून. 1+1 एकच धाव. नक्कीच धाव घेतली गेली नाही. फक्त नो बॉलच्या रूपाने धाव आणि पुढील चेंडू फ्रीट असणार आहे. धावसंख्या 23 धावा. नक्कीच आपण पाहतोय या निलेश जाधव ज्यांच्याकडे दांडगा अनुभव आहे आणि ते नेम देखील नक्कीच कळवलेला आहे. इथे मात्र फिट चेंडू आहे. या नुकसान होणार नाही. सुशांतचा प्रयत्न चांगला, मात्र 2 धाव घेण्यापासून रोखू शकला नाही फलंदाज जॉन्टी जोशी याला. 2 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचते 25 वर 25. नेक्स्ट मॅच दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस साठी वेद 11 संघाचे संघनायक आणि नेंजल नॅन्सी एंटरप्राइजेस संघाचे संघनायक. टॉस बॉक्स आपण पाहतोय जे आम्हाला मनीष धीरज पाटील यांच्याकडून स्पॉन्सर केले गेलेले. इथे समोर खेळलेल्या 20 मध्ये एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगल पेक्षा अधिक नाही. धावसंख्या 26-26. खेळाडू कक्ष आपण पाहतोय जो आम्हाला किशोर जोशी साहेबांकडून स्पॉन्सर केले त्यांचा देखील विशेष धन्यवाद आम्ही व्यक्त करतोय. या षटकामधील शेवटच्या 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. सुरेख चेंडू कटर ऑफ कटर. धावसंख्या स्थिर धावफलकावर पाहायला मिळत आहे. 26 धावा. शेवटचे षटक आणि शेवटच्या षटकामधील हा शेवटचा चेंडू. सामनाकडील फलंदाज जितेश पाटील. फुलटा चेंडू होता. फायदा उचलता आला नाही. फक्त एकच धाव आणि फलंदाज देखील धावचित. तर अशा प्रकारे निर्धारित 4 षटकामध्ये प्रथम फलंदाजी करताना रमणीक स्पोर्ट्स संघाने धावफलकावर धावा जोडलेल्या त्या 27 आणि 28 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. इथे या पाटील वॉरियर या संघासमोर तर बोलू आपण टॉस कडे. टॉस केला जाईल टॉस बॉक्स मध्ये. नेक्स्ट मॅच वेद 11 आणि निंजल नॅन्सी एंटरप्राइजेस या 2 संघामध्ये असणार आहे. तर टॉस केला जाईल आणि टॉस साठी विनंती करेन आमचे ट्रॉफी स्पॉन्सर ज्यांच्या माध्यमातून प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केली गेली आहे. ओलीगावचे युवा उद्योजक हर्षद गणेश म्हात्रे साहेब की आपण या आपल्या शुभ हस्ते आपण टॉस इथे करणार आहोत. टॉस आपण पाहू शकता. एका बाजूला ग्रामस्थ मंडळ ओली या स्पर्धेचे आयोजक तर दुसऱ्या बाजूला ओली प्रीमियर लीग 20-25. टॉस केला जातोय आमच्या स्वर्गीय धीरज बाबू पाटील टॉस बॉक्स मध्ये. टॉस केला गेला आणि टॉस जिंकलेला आहे तो निंजल नॅन्सी एंटरप्राइजेस संघाच्या संघनायकाने आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतलेला आहे. तर लगेच सामन्याला आपण सुरुवात करणार आहोत. वेद 11चे सर्व खेळाडू आपण आमचं जे मुख्य स्टेज आहे VIP डायज आहे त्या स्टेजच्या मागे जमायचं आहे. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत वेद 11 विपक्षीय नेंजल नॅन्सी एंटरप्राइजेस या 2 संघामध्ये. एका बाजूला आपण पाहणार आहोत विकास जोशी या साहेबांचा संघ तर दुसऱ्या बाजूला राज म्हात्रे साहेबांचा संघ
विकास जोशी फॅम टीम एंजल नॅन्सी इंटरप्राइजेस, तर दुसऱ्या बाजूला राज म्हात्रे फॅम टीम वेद 11. पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं ग्रामस्थ मंडळ ओवली आयोजित ओवली प्रीमियर लीग ओवली क्रिकेट ब्लास्ट स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतोय या ओवली प्रीमियर लीग स्पर्धेचं आयोजन 2 दिवसीय स्पर्धा आजपासून ही स्पर्धा सुरू झाली आहे. उद्या सुपर संडे या स्पर्धेचा अंतिम दिवस आपल्याला पाहायला मिळेल. या स्पर्धेमध्ये आम्हाला प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकाची ट्रॉफी ओवली गावचे युवा उद्योगपती हर्षद गणेश म्हात्रे साहेबांकडून स्पॉन्सर केलेले आहे. त्यांचं आगमन देखील आपण व्यापीवर पाहतोय. त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे सुधाकर सखाराम पाटील साहेबांकडून, त्यांचं देखील विशेष धन्यवाद आम्ही व्यक्त करतोय. या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाज या ट्रॉफीज आम्हाला जयजनक जोशी साहेबांकडून स्पॉन्सर आहे, त्यांचं देखील विशेष धन्यवाद. मॅन ऑफ द मॅचची आकर्षक ट्रॉफीज आपण ऑल पाहतोय, जे आम्हाला मनोहर आत्माराम पाटील साहेबांकडून स्पॉन्सर, त्यांचं देखील विशेष धन्यवाद. त्यानंतर सन्मान चिन्ह आपण पाहत आहोत, जे आम्हाला महेश सुरेश पाटील साहेबांकडून स्पॉन्सर आहे, त्यांचं देखील विशेष धन्यवाद. खेळाडू कक्ष आपण पाहतोय, जे आम्हाला किशोर लुकास जोशी साहेबांकडून स्पॉन्सर केलेले आहे. आणि त्यानंतर टॉस बॉक्स आपण पाहतोय, जे आम्हाला मनीष धीरज पाटील साहेबांकडून स्पॉन्सर केले गेलेले आहे. या सर्वांचं पुन्हा एकदा विशेष धन्यवाद आम्ही व्यक्त करतोय. या स्पर्धेमध्ये MRA एक क्रिकेट टेनिस बॉल वापरले जात आहेत. कैलास पाटील आणि विकास पाटील ही जोडी मैदानामध्ये आव्हान आपण पाहतोय, ते ठेवले गेलेले 28 धावांचं. स्ट्रायकर बॅटर कैलास पाटील, नॉन स्ट्रायकर बॅटर पाहायला मिळतोय विकास पाटील, आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय रॉक पाटील. यतीश म्हात्रे साहेबांकडून विकास पाटील याला सोडून संधी आहे. एकच षटकारासाठी तब्बल 3000 रुपयाचं पारितोषिक. क्या बात आहे, कडक फटका आणि कडक नोटा. इथे मात्र चिनूला फिरकत दिलेला आहे, फोर्सिंग स्ट्रोक, चिनू निघून जाते सीमा पार, मंडप बजाव षटकार. सीमा पार 6 धावांसाठी षटकार. पुन्हा एकदा चेंडूचा लिंबू बनवताना आपण बघतोय कैलास पाटील. पारितोषिक जाहीर केले गेले आहे आणि षटकांच्या हॅट्रिकवर आता मात्र कैलास पाटील. इथे या मेशाईम फटका, शतरक्षक चेंडू खाली आणि पहिला फलंदाज बाद कैलास पाटील याची गेली संपुष्टात. मात्र पूर्वी 2 षटकांच्या पद्धतीने 12 धावांचं योगदान आपल्या संघासाठी कैलास पाटील यांनी दिलेलं आहे. बॅटर तनिष केने, पहिला फलंदाज कैलास पाटील हा बाद झालेला आहे, ज्यांनी बाद होण्यापैकी 2 षटकार सलगच्या 2 चेंडूमध्ये पेश केले होते. प्रवीण जोशी आपण बघतोय बॉलिंग ट्रॅकवर अखेर विकेट प्राप्त करताना. चेंडू जातोय एस्ट्रेक्सच्या मागे,
एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात आणि सिंगलवर समाधान मानावं लागेल फलंदाजांना. सिंगलपेक्षा अधिक नाही. संघाची धावसंख्या पोहोचते ती 13 वर. आव्हान ठेवले गेलेले ती 28 धावांचा. 28 या लक्ष्याचा पाठलाग करताना पाटील वॉरियर संघ आपण पाहतोय. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल वेद 11 विपक्ष नेंजल नॅन्सी इंडियापाजेस. नेंजल नॅन्सी इंडियापाजेस संघाच्या संघटनेने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि वेद 11 संघाला फलंदाजी करण्यासाठी पाचारण केलेलं आहे. पुढील सामना या दोन संघांमध्ये पाहायला मिळेल. इथे इनसाइड आउट क्षेत्ररक्षक तिथे जोपर्यंत पोहोचतोय जॉन्टी जोशी चांगले क्षेत्रक्षम पाहायला मिळते डीप मध्ये जाऊन. आता 2 धाव फलंदाजाने पूर्ण केलेले आहेत आणि 2 धावांनी संघाची धावसंख्या 15. पुन्हा एकदा त्या दिशेने फटका. यावेळी मात्र हवाई फायर आणि चेंडू जातोय या सीमाच्या बाहेर. लॉंग ऑफच्या वरून हा षटकार. धावसंख्या 21 आणि केवळ इथून 7 धावांची आवश्यकता आहे पाटील वॉरियर संघाला हा सामना जिंकण्यासाठी. मजबूत स्थितीमध्ये सध्या फलंदाजी करणारा संघ पाहायला मिळतोय. जॉन्टी जोशी येतोय गोलंदाजी ट्रॅकवर. इथे जागा भरून खेळण्याचा प्रयत्न होता. नक्कीच विकास पाटीलसाठी तब्बल 3000 रुपयाचं पारितोषिक आहे. रॉक नक्कीच या नावाने तो ओळखला जातोय. एका षटकारासाठी पारितोषिक आहे. इथे पुन्हा एकदा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. बॅकफुलला जाऊन हा चेंडू देखील खेळण्याचा प्रयत्न केला होता. रूम बनवून धूम वाजवण्याचा प्रयत्न केला जातोय या विकास पाटील याच्याकडून. रॉकस्टार बनेल का पाहावं लागेल. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. ह्यावेळी देखील निर्धाव चेंडू. आता पण ते बॅटला चेंडू लावता आलेला नाही आणि विकास पाटील आणि मेडन षटक तरी नक्कीच खाल्लं तरी चेंडू निर्धाव केले तरी 1000 रुपयाचं पारितोषिक इथून दिलं जाईल. एक आगलं वेगळं पारितोषिक इथे मात्र पाहायला मिळतंय. आणखीन एक निर्धाव चेंडू. 4 चेंडू आतापर्यंत निर्धाव चेंडू खेळलेले आहे. 1000 रुपयाचं पारितोषिक यतीजी म्हात्रे यांच्याकडून. आता फक्त 2 चेंडू निर्धाव काढायचे आहेत. 1000 रुपयाचं पारितोषिक विकास पाटील यांना दिलं जाईल. इथे मात्र कसेबेसे 1 धाव पूर्ण केलेली आहे. जीव भांड्यात पडला असेल विकास पाटील यांचा. सिंगलने संघाची धावसंख्या पोहोचते ती 22 वर. अखेर कसेबेसे 1 धाव विकास पाटील यांनी पूर्ण केलेली आहे. तब्बल 4 चेंडू निर्धाव खेळल्यानंतर क्लीन बॉल दांडी गोल अराउंड लेग आणि त्रिफला बाद. तनिष्क केने हा बाद होताना. संघाचा संगणक सुशांत पाटील आता मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतोय आणि इथून केवळ 6 धावांची आवश्यकता आहे पाटील वॉरियर संघाला हा सामना जिंकण्यासाठी. 2 षटकांची समाप्ती. 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये केवळ 6 धावांची आवश्यकता आहे.
काहीतरी समीकरण उलट आहे झालेलं आहे, कारण चेंडू जास्त आहेत 12 आणि केवळ 6 धावांची आवश्यकता. तब्बल 1 डझन चेंडू आहेत आणि अर्धा डझन धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र प्ले अँड मिस, आणखीन चेंडू निर्धाव. विकास पाटील साठी सुवर्ण संधी आहे. 5 चेंडू आता जर डॉट केले तर 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. यतीश जी म्हात्रे नक्कीच आपण पाहतोय ज्यांच्या माध्यमातून आगलं वेगळं पारितोषिक ओली प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये त्यांनी जाहीर केलेलं आहे. अखेर चेंडूला नक्कीच पाठवलेलं आहे. कव्हर मध्ये एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या 23 धावा, इन 3 धावांची आवश्यकता आहे. पाच धावांची आवश्यकता आहे, माफ करा, 5 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे, कारण जे लक्ष आहे ते 28 धावांचं. गोलंदाज अजय पाटील बॉलिंग ट्रॅकवर, सामनावीर फलंदाज सुशांत पाटील. जॉन्टी जोशी यांनी अजूनही हिंमत आणलेली नाही, अजूनही क्षेत्रक्षेत्रामध्ये बदल केला जातोय. सुशांतला शांत ठेवावं लागेल. इथे आडव्या बॅटने शॉर्ट आर्म पूल, कंट्रोल पूलचा फटका पाहायला मिळतो. चांगले क्षेत्रक्षण देखील पाहायला मिळत आहे मिडविक रिजन मध्ये. धावसंख्या सिंगल पोहोचते ती 24 वर. विकास पाटील पुन्हा एकदा स्ट्रायकर इनला पाहायला मिळत आहेत. आणि 3 डॉट साठी हर्षदजी म्हात्रे जे आमचे ट्रॉफी स्पॉन्सर आहेत त्यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. क्या बात आहे. हर्षद म्हात्रे साहेबांकडून 3 डॉट साठी आता फक्त 2 डॉट करायचे आहेत. विकास पाटील साठी सुवर्ण संधी आहे. आमचे ट्रॉफी स्पॉन्सर हर्षदजी म्हात्रे साहेबांकडून इथे मात्र पारितोषिक जाहीर झालेलं आहे. 3 डॉट साठी 1 डॉट केलेला आहे. आणखीन एक डॉट चेंडू आणि फक्त 1 डॉट करायचा आहे. नक्कीच पारितोषिक 500 रुपयाचं दिलं जाईल. हर्षद गणेश म्हात्रे साहेबांकडून केवळ 1 चेंडू डॉट करायचा आहे विकास यांना. आणि या 500 रुपयाचं पारितोषिक पटकावलेलं आहे. 500 रुपयाचा मानकरी ठरताना आपण बघतोय विकास पाटील. क्या बात आहे. आमचे ट्रॉफी स्पॉन्सर हर्षद गणेश म्हात्रे साहेबांकडून हे 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. हा सामना संपल्यानंतर नक्कीच आमच्या कॉम बॉक्स मध्ये पारितोषिक आलेलं आहे. क्या बात आहे. धावांची आवश्यकता इथून 4 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता आहे. 6 मध्ये 4 ची आवश्यकता आहे. विकास पाटील जोपर्यंत खेळपटूर आहेत तोपर्यंत सामन्यामध्ये रंगत पाहायला मिळते. विकास पाटील यांच्यासाठी आमचे ट्रॉफी स्पॉन्सर धीरज म्हात्रे साहेबांकडून 500 रुपयाचं पारितोषिक आमच्या कॉमेंट बॉक्स मध्ये जमा झालेलं आहे. हा सामना संपल्यानंतर हे पारितोषिक दिलं जाईल. सहा चेंडू आणि 6 चेंडू मध्ये इथून 4 धावांची आवश्यकता आहे. सामन्यामध्ये रंगत निर्माण झालेले आहे. इथे आता मात्र पुन्हा एकदा समीकरण बदलत आहे. 5 चेंडू 4 धावांची आवश्यकता. जॉन्टी जोशी यांनी हिंमत आणलेली नाही. क्षेत्रक्षण जे सजवलं जात होते त्याने नक्कीच दाखवून दिलेलं आहे. पिक्चर बाकी मेरे दोस्त. 5 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता आहे. 27 धावसंख्या केल्यानंतर 28चं लक्ष दिल्यानंतर हा संघर्ष फाईट बॅक पाहायला मिळते. जॉन्टी जोशी फायटर क्रिकेटर आहे ओली गावचा आणि त्याच्या संघाने आता मात्र फाईट द्यायला सुरुवात केलेली आहे. सुशांतला शांत ठेवावं लागेल. मात्र सुशांत शांत राहणार नाही. एक मारा लेकिन शॉलेट मारा. विजय फटका आपण बघतोय. रॉक इज बॅक. नक्कीच आपण बघतोय अखेर सामना जिंकलेला आहे पाटील वॉरियर्स या संघाने. आणि 500 रुपयाचं पारितोषिक घेण्यासाठी विकास पाटील आपण देखील यायचं आहे. धीरजजी म्हात्रे साहेबांकडून 500 रुपयाचं पारितोषिक आपल्यासाठी लावले गेलेलं होतं आणि ते पारितोषिक आपण पटकावले. तर या सामन्यात मॅन ऑफ द मॅच कडे पण बोलूया. आणि या सामन्यात मॅन ऑफ द मॅच सामनावीर
कैलास पाटील ठरला या सामन्यात सामनावीर आणि विकास पाटील आपण 500 रुपयाचं पारितोषिक घेण्यासाठी यायचं आहे. आपण जर आला तरच आपल्याला पारितोषिक दिलं जाईल, नाहीतर ते पारितोषिक आयोजन कमिटीकडे जमा राहील.